आज माझा सगळा दिवसच खराब गेला आहे. काय झालं तर पुढं सांगते. त्याच्या अगोदर सकाळी सकाळी उठले, किचनमध्ये आल्याबरोबर प्रश्न पडतो तेव्हा म्हणजे टिफिनला काय बनवायचं. मग 2 दिवस झालं मूग भिजत टाकले होते आणि त्याला छान मोड आले होते. म्हणलं आता ह्या मुगाचे दिरडे बनवून घेते आणि दिरडे बनायला गेले ना असं झालं. आणि हे 3 वेळा ट्राय करून पण मला जमले नाहीत. आता तर मी कधीच बनवणार नाही असं ठरवलंय आता. मग अजून काही मूग होते, त्या मुगाची भाजी बनवून तिला एक चपाती बनवून तिचा टिफिन रेडी केला. मग तिला शाळेत पाठवलं आणि इकडं मग आमच्यासाठी पालकची भाजी बनायची होती, ती कापून शिजायला टाकली. मग इकडं दादू पण उठला होता आणि दादूला बराच वेळ झाला मी घेतला नाही आणि तो माझ्यावर रुसलाय. तर त्याला खूप वेळ झाला मी म्हणते चल चल. तो काही माझ्याकडे येतच नव्हता. त्याला माझ्याकडे यायचं होतं पण तरी पण त्याची नखरे बघा, नाही म्हणत होता. आणि माझ्या दिरड्याच्या नादात आज आमची बस पण हुकून गेली. बस हुकल्यामुळे आमचा छान असा डान्स होता. तो दिवसाची सुरुवातच खराब झाली होती. मग सगळा दिवस पण खराब गेला. मग दुपारी झोपेतून उठल्यानंतर मग दादूला खाऊ बनवून घेतला आणि मग संध्याकाळच्या वेळेला थोडासा चहा घेतला आणि इकडे शेंगदाणे भाजायला घेतले. आता शेंगदाणे भाजून घेत होते तोपर्यंत मग दादू पण आला. मग आता मला कामामध्ये थोडीशी मदत झाली पाहिजे ना. मग शेंगदाणे भाजून घेतले आणि इकडे छान अशी शेंगदाण्याची चटणी कुटून घेतली. आणि मी मिक्सरमध्ये बारीक नाही करत, कारण मिक्सरमधली चटणी छान नाही लागत, खलबत्त्यातली छान लागते. त्यामुळे खलबत्त्यात छान अशी चटणी कुटून घेतली. चटणीच्या नादात मग इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा पण टाइम झाला होता. मग इकडे वांगे कापून घेतले आणि वांग्याची भाजी करून घेतली. आणि इकडे मग दादूला झोप आली होती. मला वाटलं तर त्याला खूप झोप आली, झोपी घालावं, पण 1 तास झोका दिल्यानंतर मग त्याचं असं झालं होतं. आज काही सगळ्यांनीच माझी गंमत केली. सकाळपासूनच काहीतरीच होतंय माझ्यासोबत. आणि दादू बघा इकडं 1 तास झोका दिल्यानंतर पण त्याला झोप येत नाही आणि इतकं त्याचं धिंगाणा चाललाय. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.